गॅस ग्राहकांनो आता सावधान व्हा। 3 महिन्यांचा शिल्लक असलेला भारतातील गॅस साठा संपला। उद्यापासून यांना आता गॅस मिळणार नाही। नवे नियम सरकारकडून आजपासून लागू होत आहेत। नवीन आलेल्या बातमीनुसार भारतातील संपूर्ण गॅस साठा संपत आल्याने सरकारच्या माध्यमातून घरगुती गॅस वापरणाऱ्या ग्राहकांसाठी नवीन नियम आता आजपासून लागू केलेत। आता गॅस सिलेंडरवरचे सर्व नियम बदलले असून या ग्राहकांना गॅस सिलेंडर अजिबात मिळणार नाही। जर तुम्ही आज गॅस सिलेंडर बुक केला असेल तर इथून पुढचे 2 महिन्यांची प्रतीक्षा तुम्हाला इथून पुढे करावी लागू शकते। कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसत नसेल, परंतु भारतातील गॅस साठा पूर्णपणे संपत आल्याने सरकारच्या माध्यमातून कडक पावले या ठिकाणी आता उचलली जाऊ लागलेत आणि याचा परिणाम सामान्य माणसांच्या खिशावर आता जोरदार या ठिकाणी पडत असल्याचं पाहायला मिळतंय। 800 ते 900 रुपयाला पहिला मिळणारा गॅस सिलेंडर तुम्हाला 2500 ते 3000 रुपये देऊन या ठिकाणी आता खरेदी करावा लागणार। परंतु या नियमामध्ये जर तुम्ही बसला नाही तर तुम्हाला गॅस सिलेंडर 3000 रुपये देऊन पण या ठिकाणी आता मिळणार नाही आहे। लक्षात ठेवा, तुम्हाला जर स्वयंपाक करण्यासाठी गॅसच नाही मिळाला तर तुम्ही स्वयंपाक कसं करणार? तुमच्या घरातील लोक कामाला जात असतील तर त्यांना स्वयंपाक कसं करून देणार? जर गॅसच या ठिकाणी बंद झाला तर तुम्ही तुमच्या घरातील जेवण कसं बनवणार? याचा विचार तुम्ही नक्की करायचा आहे। सरकारच्या माध्यमातून कठोर पावले या ठिकाणी आता उचलायला सुरुवात झाली आहे। जर गॅस सिलेंडरच्या बाबतीतले हे नियम जर तुम्ही आता माहिती तुम्हाला नसतील तर तुमच्या खिशामध्ये पैसे असून पण तुम्हाला गॅस सिलेंडर इथून पुढे आता दिला जाणार नाही। मागच्या महिन्यामध्ये रांगेत उभा लावून तुम्हाला सरकारने गॅस सिलेंडर दिला, परंतु आता सरकारकडेच गॅसच उपलब्ध नसल्याने गॅस साठा संपत आल्याने अनेकांना गॅस सिलेंडर या ठिकाणी दिला जाणार नाही। लक्षात ठेवा, 3 महिन्यांचा गॅस सिलेंडर आपल्या भारतामध्ये शिल्लक होता, परंतु अमेरिका इराण युद्ध सुरू झालं फेब्रुवारी महिन्यामध्ये, म्हणजे फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल असं 3 महिन्यात पूर्ण या ठिकाणी आता झालेत। त्यामुळे जो काय आतापर्यंत शिल्लक या ठिकाणी गॅसचा साठा होता तर तो संपत आल्याची बातमी वाऱ्यासारखी या ठिकाणी पसरली आणि त्यामुळे गॅस ग्राहकांना आता पुन्हा चिंतेमध्ये पडणारी बातमी या ठिकाणी आता समोर आली आहे। यामध्ये असं सांगण्यात आलंय की या नियमामध्ये जर तुम्ही बसला नाही तर तुम्हाला गॅस अजिबात दिला जाणार नाही। मग असे कोणते कडक नियम आता आजपासून लागू झालेत? तुम्हाला जर स्वयंपाक करण्यासाठी गॅसची टाकी जर आता इथून पुढे पाहिजे असेल तर तुम्ही काळजी इथून पुढे आता काय काय या ठिकाणी घ्यायचे आहे सर्व काही या ठिकाणी आता व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही सांगणार आहे। तुम्ही जर कोणत्याही कंपनीचा गॅस सिलेंडर वापरत असाल, जसं की HP गॅस असेल, भारत गॅस असेल, तर तुमच्यासाठी आताची माहिती अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी असणार आहे। आजपासून गॅस सिलेंडरवर नवे दर या ठिकाणी लागू झालेत। 8 नवे कडक नियम आजपासून लागू होत आहेत। हे सर्व नियम लावण्याचं एकमेव कारण आहे, तुम्हाला पण माहित आहे, अमेरिका इराण युद्ध गेले 2-3 महिन्यापासून या ठिकाणी जोरदार सुरू आहे। त्यामुळे मागच्या महिन्यात गॅस सिलेंडर रांगा लावून या ठिकाणी तुम्हाला मिळत होता, परंतु आता गॅस सिलेंडर रांगा लावून पण तुम्हाला अजिबात मिळणार नाही आहे। त्यामुळे 8 नियम कोणते आहेत, कोणकोणती कामे तुम्हाला अर्जंटमध्ये आता करून घ्यायची आहेत? बघा, गॅस सिलेंडरवरचे दर नेमकं या ठिकाणी कधीपर्यंत कमी होणार आहेत, तसेच या ठिकाणी कधीपर्यंत वाढणार आहेत? उद्यापासून गॅस सिलेंडरवर सर्वात मोठे ऐतिहासिक बदल या ठिकाणी होताना तुम्हाला पाहायला मिळतील। यावर कोणते महत्त्वाचे नियम आता लागू करण्यात आलेत हे आपण पुढे पाहूया। सरकारने लागू केलेले हे नियम व्यवस्थित तुम्ही आता या ठिकाणी समजून घ्यायचं आहे, नाहीतर यापुढे तुम्हाला पैसे असून पण गॅस सिलेंडर आता या ठिकाणी दिला जाणार नाही। आज आपण एक महत्त्वाचा घराघरामध्ये लागणारा विषय महत्त्वाचा या ठिकाणी तुमच्या समोर मांडत आहोत। सध्या सरकारने गॅस सिलेंडरवर नवीन दर या ठिकाणी आता तुमच्यासाठी लागू केलेत। या संदर्भातील एक आनंदाची बातमी म्हणजे गॅस सिलेंडरचे दर कमी करण्यात सुद्धा या ठिकाणी येणार आहेत। त्यामुळे त्याची तारीख सुद्धा आता कमी गॅस सिलेंडर कधी होतील याची तारीख सुद्धा आता 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्ही बघून घ्यायचं आहे। आजपासून गॅस सिलेंडरवरचे नवीन दर आता लागू होतील। तुम्ही कोणत्याही कंपनीचा LPG गॅस वापरत असाल तर तुमच्यासाठी धक्का देणारी बातमी या ठिकाणी म्हणावी लागेल, कारण हा जो धक्का आहे तर तो तुम्हाला साधा धक्का नाही आहे। कारण गॅस सिलेंडरवरचे टाकीच जर नाही मिळाली तर तुम्ही स्वयंपाकघरातील कसा करणार हे या ठिकाणी विचार करा।
कारण सरकारने गॅस सिलेंडरवर जे काय आता महत्त्वाचे 8 नियम लागू करण्यात येणार आहेत, तर त्या नियमाचे तुम्हाला फायदा सुद्धा होणार आहे. काही नियमामुळे तुमच्या खिशाला मोठी कात्री सुद्धा लागू शकते. म्हणून सर्व नियम या ठिकाणी आता समजून घ्यायचा आहे, कारण प्रत्येक नियम तुमच्या फायद्यासाठी आहे. काही नियम तुम्हाला तोटा या ठिकाणी भरून काढण्यासाठी आहे. आपल्यापैकी बहुतांश घरामध्ये जेवण बनवण्यासाठी LPG गॅस सिलेंडरच या ठिकाणी वापरत असतो. मोदी सरकार येण्याच्या अगोदर तुम्हाला माहित आहे गॅस सिलेंडर आपल्याला 400-500 रुपये इतक्या कमी किमतीमध्ये घरपोच तुम्हाला पहिला मिळायचा. त्यानंतर मोदी सरकार आलं, गॅस सिलेंडरवर नवीन नियम काढला. गॅस सिलेंडरचे भाव मग आता 700 ते 800 रुपये या ठिकाणी आता वाढीव रकमेत येत होते. तुमच्या बँक खात्यामध्ये पुन्हा या ठिकाणी उरलेली रक्कम सरकारच्या माध्यमातून सबसिडी म्हणून जमा केली जायची. म्हणजे 400 रुपयांचा गॅस आपल्याला डायरेक्ट द्यायचे आणि डबल किमतीत म्हणजे 800 रुपयाला आपल्याला मिळत होता. काही दिवस गॅस सिलेंडरपेक्षा अतिरिक्त रक्कम ही आपल्या खात्यामध्ये सबसिडी म्हणून आतापर्यंत जमा या ठिकाणी व्हायला लागली होती. पण इथून पुढे गॅस सबसिडीवर आता नवे नियम सरकारच्या माध्यमातून गॅस सिलेंडर या ठिकाणी आता कमी पडत असल्याने लागू केलेत. तुम्हाला जर गॅस सबसिडीवर तुमच्या हक्काचे आता या ठिकाणी निम्मे पैसे मिळवायचे असतील तर नेमकं काय काय नवीन नियम आलेत, तुम्ही या ठिकाणी काय काय कामे अर्जंटमध्ये आताच्या आता करून घ्यायचे आहेत, हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे. सुरुवातीला 2-3 वर्षे सरकारच्या माध्यमातून तुम्हाला गॅसची सबसिडी या ठिकाणी मिळाली. सबसिडी मिळणं सुद्धा आता या ठिकाणी बंद झालंय, कारण सरकारने या बाबतीतले महत्त्वाचे नियम या ठिकाणी आता सांगण्यास तुम्हाला सुरुवात केल्याची माहिती समोर येते. पहिला नियम आहे, फक्त उत्पन्नाच्या मर्यादित असलेल्या कुटुंबांना इथून पुढे सबसिडी दिली जाणार. यापेक्षा जास्त उत्पन्न वाढलेल्या नागरिकांना अजिबात 1 रुपया सुद्धा सबसिडीचा या ठिकाणी दिला जाणार नाही. म्हणजे ज्या कुटुंबाचे उत्पन्न कमी आहे, म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी उत्पन्न कमी असणाऱ्या खात्यामध्येच ही सबसिडी इथून पुढे या ठिकाणी जमा केली जाईल. जर वार्षिक उत्पन्न 2025 या मागच्या वर्षामध्ये 2.5 लाखांपेक्षा या ठिकाणी 1 रुपया जर या ठिकाणी जास्ती म्हणजेच वर या ठिकाणी गेला असेल तर तुमची सबसिडी आता कायमची बंद होऊ शकते. तुमच्या बँक खात्यामध्ये जर आता गॅस सिलेंडरवरचे सबसिडी आता जमा केली जात नसेल तर तुम्हाला नेमकं काय काय कामे करायचे आहेत हे सुद्धा बघून घ्या. जर तुम्हाला सबसिडी यायची बंद झाली असेल तर याचा अर्थ असा समजून घ्या की सबसिडी तुमच्यासाठी सरकारने बंद करण्यात आल्या. तुमचं उत्पन्न कमी असेल तर तुम्हाला ही सबसिडी मिळवण्यासाठी काय काय कामं या ठिकाणी अर्जंटमध्ये पुढच्या 1 दिवसाच्या आतमध्ये करायचे आहेत हे तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये पुढे आम्ही तुम्हाला समजावून सांगणार आहे. आधी गॅस सिलेंडरवरचे पुढचे नियम आता लागू करण्यात येणार आहेत. नियम पहिल्यांदा समजून घ्या. दुसरा जो नियम आहे, तुम्ही जर नाही पडला तर तुमच्याकडे पैसे असून पण तुम्हाला स्वयंपाक करण्यासाठी गॅस सिलेंडरची टाकी इथून पुढे अजिबात तुम्हाला आता दिली जाणार नाही. दुसरा नियम आहे, तुम्ही घरी बसून गॅस बुकिंग आता करू शकता. यापुढे तुम्हाला आता या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही जेव्हा गॅस सिलेंडर टाकी बुक करत असता त्यावेळी आधार नंबर, मोबाईल नंबर इथून पुढे लिंक असणं आवश्यकच आहे. लिंक नसेल तर आधीच गॅस मिळाना झालाय. अमेरिका इराण युद्ध जोरदार सुरू झालंय आणि तुम्हाला 1 महिन्यांची प्रतीक्षा आता या ठिकाणी डबल करावी लागू शकते. त्यामुळे तुमच्या घरामध्ये सिलेंडर असेल, जे काय कार्ड आहे, जर त्या कार्डावर आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर या ठिकाणी आता लिंक नसेल तर आत्ताच्या आत्ता तुम्ही ऑनलाईन गॅस बुकिंग करता तुम्हाला येणार नाही आहे. आणि त्यामुळे लिंक लवकरात लवकर त्या ठिकाणी भरून घ्या. जर तुम्हाला गॅस बुकिंग करता आलं नाही तर या ठिकाणी गॅस सिलेंडर इथून पुढे मिळणार नाही आहे. गॅस सिलेंडरची डिलिव्हरी होताना तुमचं व्हेरिफिकेशन इथून पुढे आता कंपल्सरी करण्यात येणार आहे. या बाबतीतला आता तिसरा महत्त्वाचा नियम आता लागू करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सर्वांनी काळजीपूर्वक आता लक्ष देऊन बघायचं आहे. गॅस सिलेंडरची बायोमेट्रिक डिलिव्हरी सिस्टीम सुरू होणार आहे. बायोमेट्रिक डिलिव्हरी म्हणजे काय? जेव्हा गॅस सिलेंडरचं बुकिंग तुम्ही करता 1-2 दिवसात गॅस सिलेंडर घेऊन एक माणूस तुमच्याजवळ येतो, जो या ठिकाणी आता बाहेरच्या राज्यातील असतो. त्याची भाषा वेगळी असते. त्यावेळी काय करता, तुम्हाला तुमचा अंगठा किंवा चेहरा याची ओळख इथून पुढे पटवावीस तुम्हाला लागणार आहे. आता यापुढे गॅस सिलेंडर डिलिव्हरीच्या वेळेला फिंगरप्रिंट म्हणजे हाताच्या अंगठ्याचा ठसा व्हेरिफिकेशन या ठिकाणी तुमचा आता कंपल्सरी करण्यात येणार आहे. यापूर्वी एकदा गॅस बुक केला की डायरेक्ट तुम्हाला मिळायचा, परंतु काळा बाजार या ठिकाणी गॅस सिलेंडरमध्ये म्हणजे अमेरिका इराण युद्ध सुरू होतं आणि या ठिकाणी गॅसमध्ये काळा बाजार मोठ्या प्रमाणात
होत होता हे रोखण्यासाठी फिंगर व्हेरिफिकेशन किंवा या ठिकाणी फेस व्हेरिफिकेशन आता या ठिकाणी तुम्हाला लागत होतं, तर तो अजिबात आता या ठिकाणी त्याशिवाय जर फिंगर व्हेरिफिकेशन नाही केलं तर गॅस मिळणार नाही आहे. पुढचे नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कोणाला गॅस सिलेंडर मिळणार नाही, कोणाला मिळणार आहे याची माहिती तुम्हाला आता सांगणार आहे. चौथा महत्त्वाचा नियम आहे, तुमच्या फायद्याचा असू शकतो, तोट्याचा सुद्धा चौथा नियम काही नसू शकतो. 2025 या मागच्या सालाला त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने नियम हे लागू करण्यात आले. गॅस सिलेंडरवरचं ऑनलाईन बुकिंग आता या ठिकाणी अनिवार्य केलंय. तुम्हाला जर इथून पुढे गॅस बुक करायचा असेल तर तुम्ही फोन कॉल करून सुद्धा या ठिकाणी बुकिंग करू शकता. हे पहिलं होतं, पण यापुढे आता फोन कॉलने अजिबात तुम्हाला तुमचा गॅस सिलेंडर बुक या ठिकाणी आता करता येणार नाही. तुमच्या गॅसचे जे काय ॲप आहे, वेबसाईट आहे, यावरूनच तुम्हाला गॅसचे बुकिंग करावं लागणार आहे. हा जो नियम आहे तर तो गॅस सिलेंडर कंपन्यांनी टप्प्याटप्प्यांनी आजपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचं कारण म्हणजे आता गॅस त्या ठिकाणी कमी पडू लागला आहे. तुम्हाला जर आता मोबाईलवरून कॉल करून गॅस सिलेंडर बुक करता येत नसेल तर कसा करायचा हे सुद्धा तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये आम्ही पुढे सांगणार आहे. 2 मिनिटे लक्ष देऊन बघा. 5वा नियम सुद्धा आहे, लक्षपूर्वक ऐकायचा आहे. यापुढे एकाच पत्त्यावर 2 गॅस सिलेंडर रजिस्टर करणं कायमचं आता रद्द करण्यात येणार आहे. म्हणजे एका पत्त्यावर 2 वेगवेगळे लोक वेगवेगळ्या नावाने गॅस सिलेंडर घेत असाल तर तुम्ही आता सावधान व्हायचं आहे. नाहीतर आता या ठिकाणी तुमच्या दोघांचं पण गॅस सिलेंडरचं लायसन्स जे आहे तर ते या ठिकाणी रद्द होण्याची शक्यता आहे. हे नियम समजून घ्या, अन्यथा गॅस न मिळाल्याने रडत बसाल, ओरडू लागाल. पुढचा जो 6वा नियम आहे आपल्या फायदेशीर आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीचा गॅस या ठिकाणी वापरत असाल तर आता गॅस ट्रेकिंग सिस्टीम या ठिकाणी आता करण्यात आले आहे. तुम्ही गॅस बुक केल्यानंतर घर बसल्या या ठिकाणी आता लोकेशनद्वारे ट्रेकिंग करता येणार आहे. म्हणजे सिलेंडर बुक झाल्यानंतर आता ॲक्सेप्ट तुम्ही मोबाईलवरती या ठिकाणी केलं आहे का, डिलिव्हरी बॉय तुमचा गॅस सिलेंडरची टाकी आता कुठेपर्यंत नेमकं घेऊन आलाय, तुमच्या गावाच्या कोपऱ्यावर घेऊन आलाय का नेमकं या ठिकाणी कोणत्या चौकात आलाय, कुठं पोहोचलाय, त्यानंतर गाडी तिथून निघाली का, गाडी कुठंपर्यंत आल्या गॅस घेऊन तुमचा सिलेंडर कुठेपर्यंत आलाय, लाईव्ह तुमच्या मोबाईलमध्येच आता तुम्ही इथून पुढे बघू शकणार आहात. त्यानंतर आता त्यामुळे जी गॅस सिलेंडरची चोरी होत होती ती आता बंद होणार आहे. मानसिक ताण सुद्धा कमी होणार आहे. गॅस सिलेंडरची चोरी गॅस काढला जायचा ती पूर्णपणे या ठिकाणी वाचणार आहे. 7वा महत्त्वाचा नियम आहे, आपल्या फायद्याचा नियम आहे. आतापर्यंत माणसाला एका महिन्यामध्ये एकच गॅस सिलेंडर देण्याची सरकारची अट होती, परंतु आता ही अट लवकरच शिथिल करण्याची शक्यता आहे. कारण कुटुंबातील आता माणसे जास्त असल्यास, गॅसचा जास्त वापर असल्यास आता गॅस सिलेंडर महिनाभर जाणं पहिला अवघड होत होतं, पण आता इथून पुढे एका महिन्यात एकापेक्षा जास्त गॅस सिलेंडर तुम्ही पाहिजे तितकं गॅस सिलेंडर इथून पुढे घेऊ शकणार आहात. महत्त्वाचा पुढचा नियम या ठिकाणी पाहिल्यानंतर आता कोणत्या नागरिकांना अडचण जास्त येणार आहे आणि त्या दूर कशा करायच्या, कोणती कामे करायची आहेत लगेच सांगतो. गॅस सिलेंडरचे भाव या ठिकाणी कमी कशा प्रकारे आता होणार आहेत, कोणत्या तारखेपासून गॅस सिलेंडरचे भाव कमी होणार आहेत. पुढचा नियम जो आहे आपला डिजिटल पद्धतीने पावती येणार आहे. सिलेंडरची डिलिव्हरी मिळाल्यानंतर तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबर आहे का त्यावरती पावती येणार आहे. आतापर्यंत जी काय पावती तुम्हाला या ठिकाणी मिळत होती ती आता या ठिकाणी बंद केली जाणार आहे. सरकारने महत्त्वाचे नियम लावलेत, त्यामुळे भ्रष्टाचार देशातील कमी होणार आहे. ॲप बँकिंग आणि ट्रेकिंग केल्यामुळे तुमचा गॅस सिलेंडर लवकरात लवकर मिळणं आता सोपं होणार आहे. योग्य लोकांना या ठिकाणी आता गॅस मिळणार आहे. पुढच्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. 2 वेगवेगळ्या नावाने गॅस सिलेंडर तुम्ही घेत असाल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम सरकारने आखलेली आहे. सरकारच्या माध्यमातून होणार आहे. जर तुम्ही चुकीच्या मार्गाने आतापर्यंत गॅस सिलेंडर विकत घेतला असेल तर आता इथून पुढे तुम्हाला मिळणार नाही, कारण आता ऑनलाईन झालंय. तुम्ही जर चुकीची माहिती कागदपत्रे चुकीची दिली असेल तर तुमचा LPG गॅस कनेक्शन आता पडताळणी दरम्यान कायमचं सस्पेंड या ठिकाणी आता करण्यात येणार आहे. तुमचं रेशन कार्ड, आधार कार्ड यामध्ये वेगवेगळी माहिती आढळली, नावं वेगवेगळी आढळली, जन्मतारखा वेगवेगळ्या आढळल्या तर तुमची सबसिडी नेहमी पे या ठिकाणी मिळते तर ती अडकून बसणार आहे. सबसिडी मिळण्याच्या बाबतीत तुम्हाला जर काय अडचण असेल तर उत्पन्नाचा दाखला जमा करून LPG कनेक्शन आधार मोबाईलशी आता लिंक आहे का हे पटकन तुम्ही या ठिकाणी आता मोबाईलवरतीच तुमच्या तपासून घ्यायचं आहे.
यापुढे गॅस बुकिंग करण्यासाठी सरकारी ॲप म्हणजेच MyLPG.in किंवा भारत गॅस किंवा LPG गॅस इंडियन या ठिकाणी वापर करा। आता सबसिडी खातं बँक अकाउंट अपडेट करा। तुम्हाला जर शक्य नसेल त्या ठिकाणी तर तुम्हाला आता त्या ठिकाणी तुम्ही आता या ठिकाणी आता कुठं जायचं आहे माहिती आहे का, तर तुम्ही आता नेट कॅफेमध्ये जायचं आहे आणि बँकिंगला प्राधान्य द्या। सरकारने आत्ताच गॅस सिलेंडरवरचे नवीन या ठिकाणी नियम लागू केलेत आणि या सिलेंडर या ठिकाणी कमीत कमी 200 रुपयांनी स्वस्त देखील पुढच्या महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे। उद्यापासून लागू होण्याची शक्यता हे नियम आहेत। आतापर्यंत आपण सरकारने लागू केले 8 नियम पाहिले। तुमच्या सोयीसाठी सुरक्षेसाठी महत्त्वाचे हे नियम आहेत। यावेळचे नियम आता अडचणी या ठिकाणी येऊ शकतात। अडचणीवर मात करण्यासाठी सविस्तरपणे या ठिकाणी पाहूया। पहिला महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सबसिडीचा पहिला मुद्दा या ठिकाणी सांगितला आहे। केवळ उत्पन्नाच्या मर्यादेच्या आतमध्ये असलेल्या नागरिकांना सबसिडी मिळेल असं सांगण्यात आलंय। अनेक लोकांना ही माहिती सुद्धा नसतं की सबसिडी आपली चालू आहे का बंद आहे। तुमची सबसिडी चालू आहे का बंद आहे, खात्यात पैसे जमा होत आहेत का, हे या ठिकाणी आता तुम्ही नक्की सांगायचं आहे। आपण माहिती या ठिकाणी देऊ। आता काय करायचं बघा, तुमची सबसिडी बँक खात्यात जमा होत नसेल तर तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे। पण उत्पन्न कमी असेल 2.5 लाखाच्या तर सबसिडी परत एकदा मिळू शकता। तुम्हाला काय करायचं आहे, गॅस एजन्सीच्या ऑफिसला तात्काळ लगेच भेट द्यायची आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुमचा कुटुंबाचा या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला मागच्या 2025चा तुम्हाला या ठिकाणी सादर करायचा आहे। LPG कनेक्शन आधार मोबाईल नंबरला जोडलाय का लवकरात लवकर तपासून घ्यायचा आहे। तुमचं बँक खात्याशी आधार नंबर लिंक केलाय का, सर्व गोष्टी व्यवस्थित चेक करायचा आहे। सबसिडी हाय अशी पुढे आता चालू होण्याची शक्यता आहे। दुसरा मुद्दा या ठिकाणी सांगण्यात आलाय, बायोमेट्रिक डिलिव्हरी सिस्टीम तुमच्यात आहे का, अजूनही या ठिकाणी सुरू झाली नसेल तर लवकरात लवकर देशभरामध्ये या ठिकाणी सुरू होण्याची शक्यता आहे। सर्वात मोठा फायदा म्हणजे गॅसमध्ये जी काय चोरी होत होती तर ती इथून पुढे थांबणार आहे। दुसऱ्याच्या नावावर गॅस सिलेंडर घेऊ शकणार नाही आहे। जर तुम्ही घरात नसाल तर तुमच्या कुटुंबातील इतर फिंगरप्रिंट आणि फेस व्हेरिफिकेशन आता या ठिकाणी करतील। यासाठी सरकारने एक सोपा उपाय सांगितला आहे, ते म्हणजे कुटुंबातील सर्व सदस्यांना 18 वर्षापेक्षा जास्त आहेत त्यांना आता तुमच्या LPG कनेक्शनमध्ये जोडून घ्यायचं आहे। गॅस कनेक्शन आता एजन्सी कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड मोबाईल नंबर या ठिकाणी लिंक आता इथून पुढे करावे लागतील। तुमच्या कुटुंबातील कोणी सदस्य आता गॅस सिलेंडरची डिलिव्हरी घेताना आपले बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन देऊ शकतील। आता ऑनलाईन बुकिंग अनिवार्य आहे आणि ज्यामुळे स्मार्टफोन इंटरनेट खेडेगावातील आता वापरता येणार नाही आहे त्यांना अडचण येऊ शकते। पण घाबरून जाण्याची आता या ठिकाणी गरज नाही। कुटुंबातील तरुण सदस्यांची तुम्हाला या ठिकाणी मदत घ्यायची आहे, बुकिंग करायला सांगायचं आहे। सरकारी MyLPG ॲप खूप सोपं आहे, तुम्ही ते शिकून घेऊ शकता। तुम्हाला स्मार्टफोन वापरता येत नसेल तर तुम्ही तुमच्या गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये जाऊन आता बुकिंग करू शकता। पुढचा मुद्दा म्हणजे एकाच पत्त्यावर 2 गॅस सिलेंडर आता जर घेत असाल तर अनेक लोकांना या ठिकाणी अनावश्यक आता त्रास देते असं वाटत असेल, पण मुख्य उद्देश असा आहे की गरीब गरजू लोकांना सहजपणे लवकरात लवकर गॅस सिलेंडर आता उपलब्ध व्हावा। अनेक वेळा आता लोक एकाच पत्त्यावर कनेक्शन या ठिकाणी नंतर घेऊन गॅस सिलेंडर दुसऱ्यांना जास्त किमतीमध्ये म्हणजे 1000 रुपयाला घेऊन 2000 रुपयाला विकतात आणि खऱ्या लोकांना त्यामुळे गॅस सिलेंडर लवकर मिळत नाही। जर तुम्ही एकत्र कुटुंबात राहत असाल तर तुमच्याकडे 2 वेळे या ठिकाणी पर्याय उपलब्ध या ठिकाणी असणार आहेत। काय करायचं आहे, तुम्हाला गॅस एजन्सीच्या तुमच्या घराच्या कुटुंबाची सविस्तर माहिती द्यावी लागेल। तुम्ही तुमच्या आता रेशन कार्ड आधार कार्ड या ठिकाणी जे आहे तर ते सिद्ध करू शकता। तुम्ही दोन्ही वेगवेगळ्या कुटुंबामध्ये राहत आहात अशा प्रकरणाची तपासणी करून योग्य ते निर्णय घेऊ शकता। चुकीची माहिती या ठिकाणी दिली तर कुटुंबावर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे। त्यामुळे घाबरून जाऊ नका, तुमच्या गॅस एजन्सीशी संपर्क साधा, तुमच्याकडून झालेली चूक कबूल करा। योग्य माहिती आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅस सिलेंडरचे जे काही नियम लावलेत ते तुम्हाला या ठिकाणी आता यामुळे चोरी वाचेल आणि तुमच्यासाठी फायद्याचं असणार आहे। त्यामुळे गॅस सिलेंडरवर लावलेले नियम याचं पालन करायचं आहे। KYC या ठिकाणी करून घ्यायचे आहे, नक्कीच तुम्हाला गॅस सिलेंडर मिळून जाईल। आतापर्यंत जी माहिती सांगितली तर एक या ठिकाणी तुमच्या फायद्यासाठी एक अंदाजे आणि या ठिकाणी एक शक्यता वर्तवण्यात आल्या। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।